मोड आलेल्या वाटून मटकीची आमटी आज आपण बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपी बघूयात। इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे एका वाडग्यात। ते मी धुवून घेणार आहे। ही मटकी तुम्ही इथे बघू शकता, मोड आलेली मटकी आहे। हे घरीच मोड आणलेले आहेत मटकीला। आता वाटण्यासाठी हे मी तर वाटण स्टोर करून ठेवलेले असते फ्रीज मध्ये आठवड्याभराचे। कांदा, खोबरं, लसूण, अद्रक भाजून आपण हे वाटण केलेले आहे। याची पण रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल। आता प्रथम आपण गॅसवर एक छोटा कुकर ठेवणार आहोत। तुम्ही ही मटकीची आमटी कढईमध्ये पण करू शकता। मी इथे कुकरमध्ये पटकन व्हावी म्हणून मी हे कुकरमध्ये ही आमटी करणार आहे। आता कुकरमध्ये थोडेसे मी तेल टाकलेले आहे। आता आपल्याला ही मटकी ना तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। थोडी तुम्ही आधी कढईमध्येही परतून घेतली तरीही चालेल। मी जास्त भांडी घाण होऊ नये म्हणून मी या कुकरमध्ये थोडेसे तेल टाकून ही मटकी तेलामध्ये परतून घेणार आहे। 7-8 मिनिटं आपल्याला ही मटकी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता ही चांगली परतून झालेली आहे मटकी। तुम्ही इथे बघू शकता मटकी चांगली परतली गेलेली आहे। आता आपल्याला ही मटकी एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे। छानपैकी अशी परतली आहे तेलामध्ये। आता मी ही मटकी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे। तुम्हाला जर कढईत करायचे असेल तर तुम्ही कढईतही ही आमटी करू शकता। कुकर मध्ये कशी एक शिट्टी झाली की ही आमटी लगेच रेडी होते व मटकी ही लवकर शिजते। छानपैकी अशी मटकी शिजून निघते। आता एका प्लेट मध्ये ही मटकी काढलेली आहे। आता त्याच कुकर मध्ये आता आपल्याला छानपैकी अशी मटकी तेलामध्ये परतली आहे। आता त्याच कुकर मध्ये मी थोडेसे तेल टाकणार आहे। तर त्याच कुकर मध्ये मी थोडेसे तेल टाकलेले आहे। तेल गरम झाले की आता आपल्याला इथे मोहरी, जिरे वगैरेची फोडणी द्यायची आहे। थोडीशी मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडकली की आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत व कढीपत्ता मी इथे टाकणार आहे थोडासा। तर कढीपत्ता वगैरे सगळे तडकले फोडणी आपली की मग आपण जो मसाला आहे रेडी करून ठेवलेला तो मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तर हा मसाला आपल्याला या फोडणीमध्ये तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला छानपैकी तेलामध्ये परतला की आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकायचा आहे। तर मी एक टोमॅटो घेतला आहे, तो बारीक चिरून घेतला आहे। टोमॅटो टाकून आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे व यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटोचा थोडासा गाळ होईल व टोमॅटो ह्या मसाल्यामध्ये चांगला मिक्स होईल। तोपर्यंत आपण साईडला मटकी काढलेली होती तीही थंड झालेली आहे। आता ही मटकी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचे आहे। एकदम पण बारीक करायची नाही, थोडीशी आपल्याला मिक्सरमधून ही मटकी बारीक करून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। अशी मटकी जाडसर अशी थोडीशी बारीक करून घेतली आहे। छान अशी मटकीची आमटी लागते ही बारीक केलेल्या। आता आपला मसाला ही चांगला इथे परतलेला आहे व टोमॅटोचाही गाळ झालेला आहे। आता इथे आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहे। 1 चमचा हळद टाकलेली आहे व इथे मी 2-3 चमचे घरी केलेला काळा मसाला टाकणार आहे। आता हा मसाला टाकल्यावर बाकीचे मसाले टाकायची गरज नाही व इथे थोडासा हिंग टाकणार आहे। आता हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। छानपैकी हा मसाला तेलामध्ये परतला गेला पाहिजे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच रेसिपी माझ्या चॅनलवर बघायला भेटतील। आता आपल्याला ही मटकी यामध्ये टाकायची आहे मसाला चांगला परतल्यानंतर। आता मी सगळी मटकी टाकून दिलेली आहे व त्या मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घेणार आहे। आता हे मी मिक्स करून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यातले पाणी
इथे यामध्ये टाकणार आहे व तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। छान पातळ अशी आमटी ही छान लागते। भाकरीसोबत कुस्करून ही आमटी तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता। तर मी भरपूर असे पाणी टाकलेले आहे। तर मिक्स करून घेणार आहे पूर्ण व आता हे मी झाकण लावून 1 शिट्टी किंवा 2 शिट्टी करून देणार आहे। त्यामुळे चांगली मटकी आपली शिजून निघेल। आता इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। तर मी झाकण काढून बघते। छान कलरही आलेला आहे आपला या मटकीच्या आमटीला, तुम्ही बघू शकता। मस्तपैकी भाकरीसोबत ही मटकी खूप छान लागते। मटकीची आमटी छान अशी ही मटकीची आमटी एकदम रस्स्यामध्ये मिळून आलेली आहे व चवही एकदम छान आलेली आहे। आता एका वाडग्यामध्ये मी ही सर्व करून घेत आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही वाटून केलेल्या मटकीची आमटीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील। अशा प्रकारे छानपैकी ही मटकीची आमटी मी एका वाडग्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता हिरवीगार कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून यामधून टाकायची आहे। छान असा कलरही आलेला आहे ह्या आमटीला। अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना मनापासून थँक्यू। चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।